तर बघा, एक थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघून कुठंतरी मनाला एवढं वाईट वाटलं. आता वाईट ह्यासाठी वाटलं की बघा, 2 किंवा 2.5 वर्षाचं एक बाळ होतं आणि ते बाळ एवढं रडत होतं. आता रडत ह्यासाठी होतं की त्याच्या डोळ्यामध्ये मसाला टाकला होता आणि मसाला दुसरा तिसरा कुणी न टाकता त्या बाळाच्या आईनेच त्या बाळाच्या डोळ्यामध्ये मसाला टाकला होता. हे म्हणजे ऐकूनच मनाला कुठंतरी एवढं वाईट वाटलं. आणि त्या बाळाच्या डोळ्यामध्ये आईने का मसाला टाकला, कारण तर बघा काय आहे. ते बाळ शेजारच्या बाईला मम्मी म्हणलं म्हणून त्या बाळाच्या डोळ्यामध्ये मसाला टाकून त्या बाळाला मारलं. या हाय का आता किती ह्या विकृत आया म्हणाव्यात, कुठून आल्यात ह्या असल्या आया. हा तर तो व्हिडिओ बघा, मला तर वाटतंय बऱ्याच जणांनी म्हणजे तुम्ही पण बघितलेला असणार आहे. जर तुम्ही बघितला असेल ते व्हिडिओ तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा. मला तर बघा ते व्हिडिओ बघून इतकं वाईट वाटलं या, लय म्हणजे लय वाईट वाटलं या. आणि अशा आया म्हणजे अशा आया सुद्धा आया जगामध्ये जर असल्या तर आपली जी मुलं आहेत ती तरी सुरक्षित आहेत का, म्हणजे मुलं किंवा मुली ह्या तरी सुरक्षित आहेत का. आणि त्या जो बी काय तो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओला बरेच जणांनी असेच कमेंट केलेले आहेत बरं का, की आईपाशी पण लेकरू आता सुरक्षित नाही. तर मला कुठंतरी थोडंसं वाटलं असं की खरंच आहे, पण सगळ्या आया काही सारख्या नाहीत, बरोबर का नाही. सगळ्या आया म्हणजे अशा विकृत नाहीत ना. काय आयाच आहेत अशा बिनडोक आणि विकृत. म्हणजे कारण तर काय की शेजारच्या बाईला बाळ आपलं मम्मी म्हणलं म्हणून त्याला इतकं मारायचं आणि त्या डोळ्यात मसाला टाकायचा. म्हणजे हा कुठून विकृतपणा यांच्या अंगामध्ये येतोय हेच मला काय कळाना. असल्या आयांना आहे ना चांगल्या धरून बदडायला पाहिजे, इतक्या बदडायला पाहिजेत ना. जसं की त्या बाळाच्या डोळ्यात मसाला टाकलाय ना, तसं आईच्या पण डोळ्यात तिच्या 4 बायकांनी मिळून आहे ना, अशा आजूबाजूच्या 4 बायकांनी मिळून तिच्याही डोळ्यात मसाला टाकून बघू बरं तिला कसं काय वाटतंय ती. हा लहान लेकराची एवढी मया नाही, एवढं कुठं एवढं म्हणजे किती खालच्या थराला ह्या बायका पोचलेल्या आहेत की त्यांना लेकराला म्हणजे किती आगाग झाली असेल त्याच्या डोळ्याला, किती म्हणजे ते ऐकूनच आणि ते बघूनच इतकं म्हणजे सनिता मला थोडं होतं त्या मोबाईलमध्ये शिरून चांगल्या 2 वादळ द्यावे तिच्या तोंडात. आणि तो जो व्हिडिओ काढत होता का, कदाचित मला वाटतं तिचा त्या बाळाचं वडील असणार आहेत. दुसरा जनावर त्या जागा वाचता तर ह्या बाईला कशी चांगली की बुदडू काढली असती. तर तो माणूस ठोंब्यासारखा उभा राहून व्हिडिओ काढतोय, काहीतरी हिंदीत बोलतोय, रुक जाऊ का काय बोलत होता काय माहिती हिंदी मध्ये. असल्या बिनडोक आईबापांच्या पोटी असली पोर असल्याला तर आहे ना, मी तर म्हणते देवाने असल्याला लेकरच देवे नाहीत. कळायला असत्यांना लेकरं द्यायचे, त्यांना लेकरांची किंमत नाही. लेकरांना म्हणजे इतकं म्हणजे कसलं बेकार पद्धतीने मारतात बा. त्या अंगावर म्हणजे बघूनच हे दृश्य आपल्या अंगावरती काटा येतो या. इतकं म्हणजे माझा सनिताप झाला बघा. मला तर इतकं वाईट तर लय वाटलं, पण राग तर इतका आला ना त्या बाईचा. जर समजा आजूबाजूला कुठं असते ना बाई ती तर मी ना मारायचं तर जाऊ द्या, पण 2-4 शिवे तरी ठोकून आली असती. असला विकृतपणा. भले तुझं लेकरू आहे, पण ही मारायची पद्धत असते का बरं. त्या लेकराने काय चुकी केली आणि ते न बालिक आहे त्याला कुठल्या गोष्टीची समज आहे का. लेकराला कुठल्याही म्हणजे आमचं असू दे नाही तर शेजारच्यांचं असू दे, तर कुणाचं पण तुमचं असू द्या माझं असू द्या, लहान लेकरांना कुठल्याही गोष्टीची समज नसती. असती का लहान लेकराला कुठल्या, अजिबात ही नसती या. त्याला कुणाला काय म्हणायचं कुणाला काय त्याला लहान लेकराला समजच नसती या, बरोबर का नाही. तसंच एक ते पण लेकरू आहे का नाही. तर बाई अशा बायका कुठून येतात आणि कुठून अशा आया पैदा होत्यात हेच मला काय कळाना. तर बघा मी तुम्हाला एक माझा छोटासा किस्सा सांगते बरं का. माझा म्हणजे की ज्या अर्थी तुम्ही म्हणताय ना, म्हणजे बऱ्याच जणांनी तिथं कमेंट केलेत बरं का असे ना, की आयांपाशी पण आता मुलं सुरक्षित नाहीत, म्हणजे बाळ सुरक्षित नाही. तर हे चुकीचं आहे बरं का. कुठंतरी मला पण वाटत होतं खरंच आहे, अशा आयांपाशी नाही सुरक्षित, पण सगळ्याच आया सारख्या नाहीत. ते मी आता थोड्या वेळापूर्वी पण तुम्हाला सांगितले. तर बघा माझा एक किस्सा मी असा सांगते की
एक बघा शौर्य, त्याला आम्ही लाडाने बबल्या म्हणतो. तर बबल्या आहे ना जवळजवळ 1.5 वर्षाचा होता. आणि संध्याकाळचं काय झालं, आम्ही म्हणजे झोपल्यावरती माझं इतकं जे डोकं दुखायला लागलं. मग मी काय केलं, आपला जो आयडेक्स नसती का, आयडेक्स मग ती घेतली आणि ती डोक्याला लावली आणि उशाला तशीच ठेवली. आणि सकाळ झाली, मग मला ते लक्षातच नाही राहिलं की आपण आयडेक्स उचलून वरती ठेवावी म्हणून. मग मी सकाळचं माझं काम गडबडीने आवरलं. आणि जिथं आम्ही पहिले राहत होतो ना, म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वी, तर तिथं आहे ना बाहेर काम करायचं होतं. म्हणजे धुणं भांडी सगळं बाहेर करायचं होतं. मग मी काय केलं, म्हणलं आता बबले आपला लहान रांगच होता. तर मी म्हणलं आता ह्यो उठायच्या पहिलं, म्हणजे प्रत्येक आहे आपलं लेकरू लहान असलं की आपण हाच पहिलं विचार असतो आपल्या डोक्यात की आपलं बाळ उठायच्या पहिलं आपण घरातलं बाहेरचं काम आवरून घ्यावं, धुणं भांडी स्वयंपाक असं, म्हणजे प्रत्येक ह्याचं असं. तसंच माझं पण म्हणजे गडबडीने मी सगळं आवरायचं धरलंय. आणि ह्याचं कशी सवय होती, हे उठला ना की रडायचा. म्हणजे उठला की मी नाही दिसले ना घरामध्ये की रडायचा. मग मी बाहेर धुणं भांडी करते, मला लगेच आवाज यायचा. मग म्हणूनसाठी मग मी काय केलं, धुणं भांडी बाहेरच घेतली आणि लागले धुवायला. बरं हा उठला आणि उठल्यावरती त्याला माहिती असायचं मी बाहेर असायचे. तर रडला नाही ना तरी बाहेर यायचा तो रांगत. मग उठल्या ह्याला ते आयडक्सची बाटली दिसली. म्हणजे जो आपला बाम असतो का, झेंडू बाम, तो दिसला. झेंडू बाम होता का आयडेक्स होतं एवढं माझ्या लक्षामध्ये येईना. पण ते डोक्याला लावायचं नव्हतं, जिथं चमक बिमक ही होईल का, चमक बिमक भरली का ते लावायचं. कसलं असतंय ते, आग होती त्याने चुरचूर. पण माझ्याकडे ना विक्स नव्हती म्हणून मी तो झेंडू बाम डोक्याला लावला होता, डोकं दुखत होतं म्हणून. झेंडू बाम होता का आयडेक्स होता ते माझ्या काय आता एवढं लक्षामध्ये येईना. मग ह्याने काय केलं, तो बाम घेतला आणि आपलं हातावरती घेतला असेल, कसा घेतला ते त्याच्याच मनाला माहिती. बरं अख्ख्या हाताला चोळला म्हणजे मला फेर अँड लवली लावताना यांनी बघितलेले असणार आहे, तर त्याला वाटलं ही फेर अँड लवलीच आहे. लहान लेकराचं कसं असतं, आपण जसं करल ना आपण करताना त्याने बघितलं की ते परत तसंच करतो. मग ह्याने तो आयडेक्स त्याच्या हातावरती घेतला ना अख्ख्या तोंडाला हातपायाला सगळा आयडेक्स चोळला. बरं जोपर्यंत चोळत होता तोपर्यंत त्याला काहीही वाटलं नाही. आणि ज्या वेळेस 5-10 मिनिटं झालं अख्ख्या अंगाची जळजळ, म्हणजे कसलं ते आयडेक्स. आणि त्यात मध्ये बघा कसला गरमायचा, एप्रिल मे महिना. अगो बाया 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 बाया. आणि लागला की घरात मध्ये इतका वरडायला लागला. माझ्या तर काळजाचं इतकं पाणी झालेलं. आणि आम्ही असं गल्लीमध्ये राहत होतो. गल्लीतली अख्खी माणसं गोळा झालेली इतका त्यो. आणि बाबल्या कसं लहानपणी लय पांढरा शुभ्र लय गोरा होता तो, आता सावळा झाला या. इतका पांढरा शुभ्र आणि अख्खा लाल झालेला. डोळ्यातनी पाणी, म्हणजे त्याला काय सुचना. त्याने अख्ख्या अंगालाच त्याने ते झेंडू बाम चोळून बसल्याला. बाय 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 बाय. ह्यांना पण कुणी शेजारच्यानी कुणी सांगितलं, ह्यांना पण फोन करून असं आलं. म्हणजे नक्की कळनाच आयडेक्सचा वाचतो, पण लक्षातच आहे ना माझ्या. कारण मी इतकी घाबरलेले काय सांगता. कारण हा कशामुळे रडतो हेच कळना. आणि आयडेक्स लावलं होतं पण कुठं लावलेलं असं नाही का, त्याला काय एवढं येते का व्यवस्थित लावायला. कुठं लावलेलं त्याने अंगाचं तर काय नाही, पण तोंडाला डोळ्यात निसत्या धारा म्हणायचं. तर म्हणजे कुणाला तर काय वाटलं की काहीतरी चावलं पोराला नाही का, असं. पण कुणाला आता काय करावं काय. जवळजवळ ह्याने 10-15-20 मिनिटं तोवर ह्यांची कंपनी म्हणजे जवळच होती. हे पळत घरी आलं आणि बघितलं हे घेतंय ते घेतोय. अख्खी गल्ली अख्खी गोळा केली ओरडून. अजिबात त्याच्या तोंडाला आहे ना हे नव्हतं राहिलं, म्हणजे थुक्का नव्हता राहिला. पूर्ण तोंड कोरडं पडलेलं. आणि मग कळालं, म्हणजे असं जरा वास यायला लागला. आणि म्हणलं हाताला आहे म्हणजे वळखलेलं ना. म्हणलं आयडस इकडं तिकडं माणसं पडायला लागली, काय झालं म्हणजे वळख पण झालेली. तिथं गल्लीमध्ये आम्ही राहत होतो. मग म्हणजे आयडेक्स लावलाय पार 5-10 मिनिटांनी. पण मी पूर्णपणे हादरून गेलेले. बघा म्हणलं काय झालं काय नाही. तर बघा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. पर दवाखान्यात पण ह्याला आम्ही चालवलेला. आणि त्यात मध्ये गार पाणी ओतलं तर त्याच्यामध्ये लयच त्याची जळजळ झाली. तर लय ते मोठं हे झालेलं बघा, लय भयंकर झालेलं. तर आम्ही इतकं घाबरून गेलेलो. आणि एवढं लेकराचं. आणि मग मला असं वाटतंय त्या आयडेक्समुळं लेकराचं एवढं बेजारी झालेली. तर ह्या मसाल्याने तर लेकराची त्या काय झालं असेल. आणि ती आई म्हणणारी तिने स्वतःने टाकला या. म्हणजे हे किती विशेष वाटण्यासारखं आहे बाई हे आपलं. बघा तर सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की सगळ्या आया काही सारख्या नसतात बरं का. कवचितच आया अशा बिनडोक असतात. तर चला एवढंच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.